हे जे खासदार चाललेत 6-5 खासदार चाललेत आता ते निश्चित झालेले असं तुम्ही समजा. मला नाही वाटत, मला अजूनही नाही वाटत. नाही माझी माहिती असेल ना. बऱ्यापैकी नीट आहे. तर मी पक्ष म्हणून लपाछपी नाही करत आहे, मला अजूनही वाटत नाही. तांत्रिकदृष्ट्या सुद्धा अडचणीचं आहे. का अडचणीचं? बघा 2/3 जावे लागतील. 6 जण झालेत का त्यांच्यावर त्यांनी सांगावं, नावं सांगावी 6 जण कोण आहेत. खोटं कशाला बोलायचं. त्यामुळे मुद्दाम आता काय झाले तुला खरं सांगू तुम्हाला, ही जे पश्चिम बंगालमध्ये घडतंय ना त्याचे हे पडसाद आहेत. आणि पश्चिम बंगालमधल्या खासदार जर तिकडे गेले आणि खरंच जर जसं तुम्ही म्हणता तुमचे 6 आहेत का तसं त्यांचे 20 आहेत का, त्याचं 20 गेले तर ह्यांच्या 7ची काय किंमत राहील. म्हणून ही धडपड चाललेली आहे, कळलं का. ते 20 जर भाजपात गेले किंवा सरकारसोबत राहिली तर सरकारसोबत असलेल्या पक्षांमध्ये TDP नायडूंची TDP त्यांचे 15-16 असतील, हे 7 जण आहेत. ते 20 आले काही त्यांचा नंबर 2 नंबर लागेल की ह्यांचा 2 नंबर लागेल. पण ह्यांचा 2 नंबर लागला मग ह्यांचं काय होणार. मग आलं ना पद वाटप आलं, मंत्रिपद आली, हे आली, तेव्हा ह्यांची कशी अवस्था असेल. मग आपला आकडा कसा वाढवूया, नाही तर त्या बार्गेनिंगमध्ये, त्या 20च्या बार्गेनिंगमध्ये आपण पडणार. म्हणजे ते सुदीप बंडोपाध्याय शेवटच्या क्षणी गेलेत ना, तर मला शंका तीच आली की हे कसे जाऊ शकतात, याचं कारण काय.